अजून एक रेशो आपण कव्हर करूया, दॅट इज क्विक रेशो. त्याचंच दुसरं नाव आहे लिक्विड रेशो. अजून एक नाव आहे ऍसिड टेस्ट रेशो. हे करंट रेशोशी संबंध असलेला हा रेशो आहे. याची फक्त 3 नावं आहेत. देयर आर 3 डिफरंट नेम्स टू अ वन रेशो, क्विक रेशो. ह्याचा फॉर्म्युला आहे क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. आपण करंट असेट अपॉन करंट लायबिलिटी हा रेशो बघितला. हा करंट रेशोचा फॉर्म्युला आहे आणि क्विक रेशोचा फॉर्म्युला बरोबर तसाच आहे. म्हणून ह्याला आपण करंट रेशोचा पार्ट असं म्हणूया. कारण या ज्या क्विक असेट्स आणि क्विक लायबिलिटीज आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत त्या करंट असेट आणि करंट लायबिलिटी वरूनच कॅल्क्युलेट करायच्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय करायचंय, क्विक असेट कशा कॅल्क्युलेट करणार आपण? करंट असेट मधनं 2 असेट बाजूला काढले की क्विक असेट मिळतात. ते 2 असेट्स आहेत स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. म्हणजे आपण पहिली म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही करंट असेट जेव्हा कॅल्क्युलेट करणार तेव्हा करंट रेशो जेव्हा कॅल्क्युलेट करणार तेव्हा करंट असेट आपण कॅल्क्युलेट करतोच. मग त्यातनं फक्त स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस मायनस करायचे की आपल्याला क्विक असेट मिळतात. मग क्विक लायबिलिटी कशा कॅल्क्युलेट करायच्या? करंट लायबिलिटीज मधनं फक्त बँक ओव्हरड्राफ्ट मायनस करायचा की तुम्हाला क्विक लायबिलिटी मिळून जाईल. डन. इतकी सोपं आहे. खरं तर हे फक्त नीट लक्षात ठेवायचं आहे. करंट असेट मधनं स्टॉक आणि प्रीपेड मायनस होणार, करंट लायबिलिटीसाठी बँक ओव्हरड्राफ्ट मायनस होणार. चलो लगेच हे जे आपण करंट असेट मध्ये एक सम घेतलं होतं ते सम मी परत इथं आणलेलं आहे. याच्यात आपण करंट असेट्स आयडेंटिफाय करूया. चला मला बोला कुठले कुठले करंट असेट्स याच्यात आहेत. पहिला स्टॉक इन ट्रेड, दुसरा डेटर्स, तिसरा कॅश ॲट बँक आणि चौथा बिल्स रिसिवेबल. हे 4 करंट असेट्स आहेत. मग हे 2 काय आहेत? हे 2 फिक्स असेट्स आहेत. हे 2 फिक्स असेट्स आहेत आणि हे टोटल ऑफ असेट आहे. चला मग आता काय करायचं आहे? व्हॉट नेक्स्ट वी हॅव टू डू? आपण त्याची टोटल करूया जसं करंट रेशोला केलं होतं. म्हणजे खरं तर करंट रेशो आणि क्विक रेशो हे तुम्हाला सायमल्टेनियस येतात, एका पाठोपाठ एक येतात. म्हणजेच करंट रेशो मध्ये जर तुम्ही करंट असेट्स कॅल्क्युलेट केले असतील तर हे परत करायची गरज नाही. तुमच्याकडे ही ऑलरेडी कॅल्क्युलेशन्स रेडी आहेत. मग आता ह्याच्यात फक्त काय करायचंय, ह्याच्यावरनं क्विक असेट्स कॅल्क्युलेट करायचे. करंट असेट्स म्हणजे हे मायनस स्टॉक म्हणजे हा मी इथे रिप्लेस करणार. प्रीपेड तर याच्यात नाहीच आहे म्हणजे दिस विल बी 0. म्हणजेच बघा मी काय केलं, मी करंट असेट्सच्या जागी रिप्लेस केले, स्टॉकच्या जागी आणि प्रीपेडच्या जागी. प्रीपेड याच्यात कुठे दिसतोय का? ह्यात कुठे दिसतोय का? ओढून ताडून आपण काही आणणार नाही, ह्यात कुठे दिसत नाहीये, मग ते आपण घेणार नाही. मी तुम्हाला समजण्यासाठी मुद्दामून कलर कोडिंग इथं केलेलं आहे. हे बघा हे सगळं कलरिंग करून ठेवलेलं आहे. चला म्हणजे 720 - 3 lakhs = 4,20,000. हे झाले क्विक असेट. पुढचं नेक्स्ट पार्ट क्विक लायबिलिटी कॅल्क्युलेट करायची. त्यासाठी पहिला स्टेप आपल्याला करंट लायबिलिटी कॅल्क्युलेट करायची. हे आपण ऑलरेडी शिकलोय. वी हॅव अंडरस्टूड दिस. हे करंट लायबिलिटी, हे बिल्स पेबल. याची आपण टोटल करणार आहोत. अशा पद्धतीने आणि त्यातनं फक्त बँक ओव्हरड्राफ्ट मायनस करणार. जर बँक ओव्हरड्राफ्ट इथं नसेल तर दिस विल बी 0. जसं आता इथं बँक ओव्हरड्राफ्ट नाही म्हणून ते आपण 0 केलं. म्हणजे क्विक लायबिलिटी किती झाले? 2,60,000. डन. चलो मग आता फॉर्म्युला, लेट अस पुट अप इनटू द फॉर्म्युला. आपला फॉर्म्युला काय आहे? क्विक रेशो = क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. आपण आत्ताच क्विक असेट्स कॅल्क्युलेट केल्या 4,20,000 आणि 2,60,000. कुठून कळल्या मला ह्या? हे बघा आपण इथं 2 ठिकाणी हे 4,20,000 क्विक असेट आणि 2,60,000 क्विक लायबिलिटी. आणि अशा पद्धतीने आपण क्विक रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आता आपल्याला ह्याचं डिव्हायडेशन करायचंय. म्हणजे आन्सर मिळणार आपल्याला 1.61. 420 ला तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करू शकता. यूज द कॅल्क्युलेटर आणि हे आन्सर चेक करा हे बरोबर येतंय का नाही. हे बघा आता फक्त लिहिण्याची पद्धत ही अशी आहे. जशी करंट रेशो आपण लिहिला तसाच क्विक रेशो लिहिणार. सो क्विक रेशो इज 1.61. चला
अजून एक एक्झाम्पल घेऊया. जे मी करंट असेट्स मध्येच एक्झाम्पल्स घेतले करंट असेटच्या वेळेला, तीच एक्झाम्पल्स इथे घेऊया. ह्या अशा प्रकारची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे. मग आपण पहिला जॉब काय आहे हे ऑलरेडी मी मार्क करून ठेवले बघा. 1 2 3 हे करंट असेट्स आहेत. मग त्याची टोटल करा करंट असेटची. हे बघा 1 2 3 टोटल येते 2,50,000. मग त्यातनं मायनस काय होणार आहे, दोन गोष्टी, स्टॉक आणि प्रीपेड. इथं पण प्रीपेड नाही, मग इथं प्रीपेड 0 येणार. जिथं प्रीपेड नाही तिथं 0, जिथं असेल तिथं त्याची व्हॅल्यू आपण पुटअप करू. चला क्विक असेट कसा कॅल्क्युलेट करायचे, 2,50,000, स्टॉक 150, प्रीपेड 0, म्हणजेच थोडक्यात 250 मायनस 150 मायनस 0 इज इक्वल टू 1 लाख. हे झालं पहिलं क्विक असेट कॅल्क्युलेशन. चला आता पुढे नेक्स्ट. आता काय करणार, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे दोन काय आहेत, दीज आर टू करंट लायबिलिटीज. चला टोटल करा त्याची. हे बघा क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. आता याच्यातनं आपल्याला काय, हे काय आहेत, हे करंट लायबिलिटीज आहेत, पण आपल्याला काढायचं आहे काय, क्विक लायबिलिटी. काय करावं लागेल, बँक ओव्हरड्राफ्ट. आता इथं मात्र बँक ओव्हरड्राफ्ट आहे. करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट, म्हणजेच करंट लायबिलिटी किती आहेत 130, बँक ओव्हरड्राफ्ट किती आहे 10,000. रिप्लेस करा व्हॅल्यूज रिप्लेस करा फॉर्म्युल्यामध्ये. हे बघा आणि यातनं हे मायनस करा 120 क्विक लायबिलिटीज. मग आपल्याला दोन्ही मिळालेत, क्विक असेट मिळालेत, क्विक लायबिलिटी मिळालेत. चला आपण आन्सर काढूया. लेट अस फाइंड आउट द आन्सर. त्याच्या आधी काय, हे बघा क्विक रेशो इज इक्वल टू क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यूज रिप्लेस केल्या आणि मी आन्सर काढलं आणि ते एक्सप्रेस केले इन धिस वे. झालं क्विक रेशो. व्हेरी इझी. जर तुम्हाला करंट रेशो समजला असेल, त्याचा हा छोटासा भाऊ आहे तेव्हा त्याचा एक छोटासा एलिमेंट आहे, दॅट्स इट. पण हे दोन्ही येणार साधारणपणे 3-3 मार्काला येतात. करंट असेट 3 मार्क, क्विक असेट 3 मार्क. 3-3 मार्काला तुम्हाला हे दोन्ही कव्हर होणार आहेत. म्हणजे जवळपास हे दोन रेशो केले की आपले 6 मार्क्स कव्हर होणार आहेत. आणि हे येतातच कारण हे क्रुशल आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. चला आता एक नवीन बॅलन्स शीट मी घेऊन आलोय. चला ह्याच्यातले आता करंट असेट्स आयडेंटिफाय करा. कॅश, डेटर्स, स्टॉक, प्रीपेड, इन्शुरन्स. आता इथं मात्र प्रीपेड आलेलं आहे. मग चला पहिले पार्ट करंट असेटची टोटल जी तुम्ही करंट रेशो साठी करणारच. मग पुढे काय, क्विक असेटचं कॅल्क्युलेशन, त्याचा फॉर्म्युला करंट असेट्स मायनस स्टॉक. कुठे आहे बघा, हा स्टॉक. आणि आता मात्र प्रीपेड येणार. येस प्रीपेड आलेलं आहे. दरवेळेला असतं असं नाही, आलं असेल तर घ्यायचं, नसेल तर नाही ऑब्विसली. चलो सो 972 रिप्लेस केलं. 4 बघा इथं 972 जसं तसं रिप्लेस. स्टॉक 480 आणि 12,000 हे प्रीपेड इन्शुरन्स. म्हणजेच थोडक्यात या दोन्हीची मायनस आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर येतंय 4,80,000. दॅट इज क्विक असेट. क्विक असेट येतोय 4,80,000. मग आता दुसरी स्टेप, क्विक लायबिलिटी कॅल्क्युलेट करूया. चला लायबिलिटीज कुठल्या आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स येस, बिल्स पेएबल येस, करंट लायबिलिटी येस, तिन्ही झाल्या. त्याची टोटल करा. त्याची टोटल इथे केली आहे, आणि क्विक लायबिलिटीची फॉर्म्युला काय आहे, करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. इथे बँक ओव्हरड्राफ्ट मगाशी होता, आता नाही तर 0. चला 0 म्हणजेच क्विक लायबिलिटी किती झाली, ऍज इट इज, जी इथे आहे ती, कारण बँक ओव्हरड्राफ्ट नाहीच आहे, त्यामुळे 3,24,000. मग आता तो रिप्लेस करा व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये, रिप्लेस करून टाकूया. घ्या ही झाली रिप्लेस. त्याचा आन्सर काढलं आणि ते एक्सप्रेस करायचं. इन दिस वे यू हॅव टू एक्सप्रेस. चलो वन मोर. बघा आता इथं काय पोझिशन आहे, इथे चेक करूया. इथं स्टॉक आहे, नंतर हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. स्टॉक आहे, डेटर्स आहे, बँक बॅलन्स आहे. या तीनची टोटल करा. त्यातनं इथं कुठे स्टॉक मायनस होईल, प्रीपेड नाहीये, त्यातनं स्टॉक मायनस करा म्हणजे तुम्हाला क्विक असेट्स मिळतील. आणि क्विक लायबिलिटी मध्ये ह्या दोनची टोटल करा. पण इथं काय आहे, इथं बँक ओव्हरड्राफ्ट आहे. देयर इज अ बँक ओव्हरड्राफ्ट हिअर. मग तो निग्लेक्ट करा. म्हणजे खरं तर 120 येणार आहे. क्विक लायबिलिटी 120 येईल आणि हे किती येईल, हे 2 येईल, 1 लाख. तुम्ही कसंही केलं म्हणजे तुम्ही इथल्या इथे सुद्धा ते एलिमिनेट करू शकता. ते फॉर्म्युल्यामध्ये टाकून लिहिलं पाहिजे असं काही नाही, पण तुम्हाला जर ती सिस्टीमनी जास्त व्यवस्थित समजू शकतं म्हणून आम्ही ते फॉर्म्युलेट करून दिलेलं आहे.
चला आता आन्सर बघा, मी इथे लगेच आन्सर्स काढलेत, इथे आन्सर्स काढलेत. पहिले करंट असेट, पहिली करंट असेटची टोटल केली, नंतर त्यातनं स्टॉक मायनस केला म्हणजे क्विक असेट्स मिळाले. मग क्विक लायबिलिटीज या दोनची टोटल, त्यातनं बँक ऑर्डर ऑफ मायनस केला म्हणजे क्विक लायबिलिटी मिळाले. मग पुढची स्टेप काय, क्विक असेट अपॉन क्विक लायबिलिटी. लगेच मी व्हॅल्यू काढल्या, एक्सप्रेस केला आणि रेशो लिहिला. क्विक रेशो इज 0.875:1. चलो अजून एक सम आपण तुमच्या समोर ठेवलाय, हा सुद्धा तुम्हीच सॉल्व्ह करायचा आहे. चेक करा यातले कुठले कुठले करंट असेट्स आहेत, किंवा डायरेक्टली तुम्ही क्विक असेट सुद्धा आयडेंटिफाय करू शकता जर तुम्हाला अजून हे नीट व्यवस्थित समजलं असेल तर. बघा, पहिला स्टॉक इन ट्रेड, नंतर कॅश, डेटर आणि बिल्स रिसिवेबल, हे एवढे करंट असेट्स आहेत. दीज आर करंट असेट्स, या करंट असेट्स आहेत आणि या करंट लायबिलिटीज आहेत. त्यातनं क्विक असेट्स आणि क्विक लायबिलिटीज काढा. क्विक असेट म्हणजे स्टॉक काढून टाका, स्टॉक येणार नाही. मग क्विक असेट्स कुठले आले, हे 3, या 3ची टोटल करा. इथं काय आहे, इथं हे दोन्ही क्विक लायबिलिटीज आहेत, कारण याच्यामध्ये बँक ऑर्डर ऑफ नाही, त्यामुळे हे दोन्ही येणार. या दोन्हीची टोटल करा, फॉर्म्युला अप्लाय करा. हे बघा अशा पद्धतीने हे सगळ्याची टोटल केली, त्यातनं स्टॉक मायनस केला म्हणजे आला क्विक असेट. आणि इथं लायबिलिटी मध्ये हे 2ची टोटल केली, त्यातनं काहीही मायनस नाही होणार, त्यामुळे तीच क्विक लायबिलिटी झाली. फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकल्या, आन्सर काढलं आणि ते एक्सप्रेस केलं. दॅट्स इट.